एका एका शेतकऱ्याला खत भेटलं पाहिजे। मी काय म्हणतो एक एक पोतं देतो तुम्ही सगळे। मग कोणत्या पोत्याला 40 खत देतात का? एवढी पब्लिक अशी त्याप्रमाणे आपण देऊ। बाहेर मंडळीला बाथरूमला जायला त्याची व्यवस्था नाही। हे तुम्ही सांगा या तुमचा टाइम नाही। एका एका पोत्याला काय कुपन पाहिजे आता? हा नियम नाही की 40 जणांना खत द्यायचं। ह्या महिला मंडळीला बाहेर 12 वाजता अजून येलाय। आपल्या आता जनरली रांगा तयार होणं, जमाव तयार होणं ही गोष्ट सामान्य गोष्ट झाली असं म्हणावं लागेल। आता जो तुम्ही बघताय हा आक्रोश आहे शेतकऱ्यांचा। पैसे खिशात असूनही खतं आणि युरियासाठी या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे। एक पोताचा विषय नाही आहे। ज्या शेतकऱ्याला जेवढं खत पाहिजे तेवढं तुम्ही उपलब्ध करून द्या ना। ज्यांना कुपन वाटलं त्यांना पण एकच द्या। वरून जेवढं येईल आता आम्हाला 200 पोत्याचा स्टॉक भेटला। मग तुम्ही दिवसभर वाटा ना खत। माणशी एक पोतं अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानदारांमध्ये ही बाचाबाची होतीये। युरियासाठी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले। ही परिस्थिती केवळ अकोटमध्ये नाही तर बऱ्याच ठिकाणची परिस्थिती आहे। अकोट तालुक्यात युरियाचा 200 पोते माल आल्यानं दुकानदाराकडून प्रत्येकी शेतकऱ्याला 1 पोतं दिलं जातंय, ज्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। यामुळे कृषी सेवा केंद्रांसमोर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की घटनास्थळी पोलीस आणि आरसीपी पथक दाखल झालं। कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत। दरम्यान पहाटेपासून शेतकऱ्यांची गर्दी युरिया खताच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर होताना दिसतेय। दुकान उघडण्याची वेळ होण्यापूर्वीच पहाटे 4 वाजतापासून अनेक शेतकरी दुकानासमोर रांगेत उभे असल्याचं दिसून येत आहे। खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खतांची मागणी वाढल्यानं शेतकऱ्यांना युरियासाठी सकाळपासूनच प्रतीक्षा करावी लागत आहे। युरियासाठी लागलेल्या रांगेमध्ये महिला शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे। सकाळपासूनच महिला रांगेत ताटकळत बसून आहेत। एकंदरीत हे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे। पावसानं ओढ लावल्यानं शेतकरी हैराण झालेत। अशात कसंबसं मोठ बांधलीये तर खतं युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढतोय। या आक्रोशित गर्दीला शांत करायचं असेल तर सरकारनं यात लक्ष घालून मार्ग काढणं गरजेचं आहे। आताची सध्याची परिस्थिती महिला मंडळी 2, 3, 4, 5 वाजतापासून सगळं लाईन शेतकरी लाईनीत आहेत की सर्व कृषी केंद्रावालीने नियम लावला की 40 शेतकरीलाच खत मिळणार आहे की हा कृषी प्रधान देश आहे। मग एवढी कृषी प्रधान देशाची का बरं अशी अवस्था आलेली आहे की सर्व मी कृषी अधिकाऱ्याला विनंती करतो की हा टाईम 7 वाजतापासून सुरुवात करणार यावा उघडण्याचा टाईम। आणि महिला मंडळीची सध्या कोणाला पाणी नाही, कोणाला काही नाही, हे गंभीर अवस्था झालेली आहे। सर्व म्हणजे तुम्ही पाहू शकता की सर्व शेतकरी आहेत। शेतकरी वर्ग असा हा नियम नाही की 40 लोकांनाच सकाळपासून 3 वाजतापासून महिला मंडळी 40 लोकच असा काही नियम नाही। यांनी लवकरात लवकर कृषी केंद्रांनी संपूर्ण वाटप करावं ही विनंती।